संपूर्ण जिल्ह्यामध्ये बुस्टर कंपनीच्या माध्यमातून जे सोयाबीनचं बियाणं दिलं आहे, शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। आज शेतकरी आपल्या शेताला पूर्ण तयार करायसाठी पूर्ण खतं टाकून शेताची तयारी करून तिथं पूर्ण पखरणी नांगरणी करून जवळपास 20,000 रुपये एकरी त्यांना खर्च येते। आणि बुस्टरसारख्या बोगस कंपनीनी बोगस बियाणं सगळं दिल्यामुळं आज इथे सोयाबीन पूर्ण जिल्ह्यामध्ये आज भातकुली तालुका असो अमरावती असो या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आम्ही फिरत आहे, तर या ठिकाणी कुठेही सोयाबीन दिसत नाही आहे। म्हणून आज प्रकाशभाऊ साबळेंचं या ठिकाणी अभिनंदन करीन की सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मंगेशभाऊ इंगोले आहे, प्रकाशभाऊ साबळे आहे, सगळ्यांनी शेखरभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं, कंपनीवर गुन्हे दाखल केले आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला एक उमेद जागली आहे आता की युवासेना पार्टीच्या माध्यमातून आज ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण पोहोचवली। कृषी मंत्र्यांशी आम्ही काल बोललो, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं बोगस बियाणं ज्या कंपनीने दिलेलं आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करा, पण तिथपर्यंतच नाही तर आमची मागणी आहे मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा। बरोबर। आणि सगळे पंचनामे करून अधिकाऱ्यासोबत आज जे फिरत आहे ते पंचनामे करून त्या ठिकाणी कंपनीने जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे पैसे घेऊन आले पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्याला एकत्र जमा करून ज्या ज्या शेतकऱ्याचे पंचनामे झाले त्या सगळ्यांना नुकसान भरपाई सगळ्यांसमक्ष दिली पाहिजे। चोरून कंपनीचा माणूस जर या ठिकाणी एका शेतकऱ्याला वाटप करत असेल तर त्या कंपनीच्या माणसांना झोडपल्याशिवाय सोडणार नाही। म्हणून कंपनीने ही दखल घ्यावी की मनुष्यबळाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करूच, त्या मालकावर दाखल करू, पण चोरी छुपी जर शेतकऱ्याची फसवणूक पुन्हा केली आणि हातूर मातूर पैसे देऊन शेतकऱ्याचं समाधान केलं तर या ठिकाणी चालणार नाही। म्हणून कृषी अधिकारी आहे, तहसीलदार, SDO, BDO सगळ्यांना सांगणं आहे त्यांचे पंचनामे झालेल्या सगळ्या पैशाचं एकत्रीकरण करून कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र बोलवून त्या ठिकाणी त्यांची नुकसान भरपाईचं वाटप झालं पाहिजे, लपून छुपून झालं नाही पाहिजे। म्हणून याची पूर्ण माहिती या सगळ्या पंचनाम्याची माहिती सगळं आम्ही जी जिल्ह्यात फिरत आहे तालुक्यात फिरत आहे याची सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे आणि कंपनीचे कानं मुख्यमंत्र्यांच्या हातून टोचणार आहे जेणेकरून हे लोकांना पैसे मिळाले पाहिजे।